अध्यक्ष महोदय, मुंबईच्या विमानतळाच्या संदर्भामध्ये, मुंबईच्या विमानतळाच्या परिसरामध्ये जो एअरपोर्ट फनेल झोन या नावाने ओळखला जातो, म्हणजे ज्या रूटवर विमानं येतात आणि जातात तो जो रूट आहे त्याला फनेल म्हणतात। आणि ह्या एअरपोर्ट फनेलच्या झोनमध्ये ज्या इमारती आहेत त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न पेंडिंग आहे। विकास नियंत्रण नियमावलीमध्ये काहीतरी येईल अशी अपेक्षा होती, ड्राफ्टमध्ये काही आला नाही। मी स्वतः आमच्या ठिकाणच्या नागरिकांनी या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सजेशन्स टाकली, प्लॅनिंग अथॉरिटीला, प्लॅनिंग कमिटीला विनंती केली। प्लॅनिंग कमिटीने केवळ उल्लेख केला की असा प्रश्न आहे, त्यानंतर शासनाकडे विषय आला। शासनाने सुद्धा डीसीआर जाहीर करताना असं म्हटलं की सध्या हा विषय आम्ही अबेयन्समध्ये ठेवतो, म्हणजे जो मुद्दा आला नाही तो मुद्दा शासनाला मान्य नाही असं समजलं जातं। परंतु या ठिकाणी राज्य शासनाने उदारमनाने हा मुद्दा आम्ही अबेयन्समध्ये ठेवतो आणि पुढील काळामध्ये या संदर्भामध्ये काही ना काही रेग्युलेशन आणू अशा पद्धतीची एक सूतोवाच केला। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या विधानसभेमध्ये अशा प्रकारची घोषणा केली, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत। परंतु 10 महिने झाले अजून महानगरपालिकेला या संदर्भातला एक काहीतरी ड्राफ्ट बनवणं अपेक्षित होतं, तो अजून महानगरपालिकेने शासनाकडे पाठवलेला नाही। माझी विनंती आहे पुन्हा एकदा शासनाला की माननीय मंत्री महोदयांनी ह्यात पुढाकार घ्यावा आणि महानगरपालिकेने जी कमिटी अपॉइंट केलेली आहे त्यांचा अहवाल येणं अपेक्षित आहे, तो अहवाल लवकरात लवकर ह्या नगर विकासकडे यावा आणि आमच्या सर्व स्टेक होल्डर्स, मग त्या ठिकाणी राहणारे रहिवासी असतील किंवा वेगवेगळ्या विधानसभेतले जे आम्ही आमदार आहोत ज्यांना हा फनेल झोन अफेक्ट होतो, आमच्या सगळ्या स्टेक होल्डर्सच्या बरोबर ह्याच्यावर चर्चा करावी। परंतु आता 10 महिने आम्ही प्रतीक्षा करतो डीसीआर आल्यानंतर आणि त्यामुळे लवकरात लवकर ह्या संदर्भातला सुद्धा निर्णय यावा। अध्यक्ष महोदय, माझ्या अगोदर